विनंती त्या प्रसंगी आपण प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाला प्रारंभ करावा। शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आधुनिक महाराष्ट्राचे 100 वर्ष आपण साजरे करतो आहोत आणि मराठवाड्याच्या भूमीमध्ये ज्यांनी शिक्षणाची ही गंगा निर्माण केली स्थानिक नियामक मंडळ सदस्य आणि प्राचार्य डॉक्टर दिदी अष्टेकर, जोरदार टाळ्यांनी आपण या 6व्या व्याख्यानमालेचं त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आपण प्रतिसाद हे अर्थतप या व्याख्यानमालेनं पूर्ण केलेलं 2001 ची स्थापना या महाविद्यालयाची आहे आणि 2013 पर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठवाड्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून एक उंच झेप या महाविद्यालयाने घेतलेली ज्ञान मूल्यांकनाच्या माध्यमातून व्याख्यानमालेचा उद्देश असा आहे की सामाजिक प्रबोधन, सोशल अवेअरनेस निर्माण करणं, विचारवंतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि त्या विचारांमुळे आपल्या मनामध्ये जे विचार मंथन होणार त्यातून एक वेगळा महाराष्ट्र या ठिकाणी निर्माण होणार। आज इथे जे स्त्रियांमध्ये जे पुरुष बसले त्यांच्यासाठी पहिला टाळ्या वाजवा आणि हे पहिलं तोडून सोडून द्या की इथे बायकांनी बसायचं, इथे पुरुषांनी बसायचं, मग व्याख्यानं ऐकायची। हे बुवा महाराजाच्या कीर्तनात ठीक आहे, तेही तसेच भांगडवालेच असतात, तिथे ठीक आहे, इथे कशाला? आपण प्रबोधनाच्या क्षेत्रात काम करतो तर स्त्री पुरुष हा पहिला भिन्नता नसावी, लिंगभेद नसावा, हे प्रबोधनाचं पहिलं सूत्र असायला पाहिजे। त्यामुळे शिक्षक असतो तो शिक्षकच असतो, शिक्षकाची शिक्षिका होत नाही। आपण काय करतो की जसं जसं शिकायला लागतो तसं लिंग बदल करून टाकतो। शिक्षक असेल तर शिक्षिका केलं, प्राध्यापक असेल तर प्राध्यापिका केली, सगळे डॉक्टरच असतात, डॉक्टरीन कोणी नसते। आणि हे अगदी तुम्हाला आधी सांगायचं असेल अध्यात्माच्या पातळीवरती जा, संत सगळे आहेत म्हणून कोण जनाबाई संतीण झालेली नाही, संत जनाबाईच बोलतो। आज परिस्थिती आहे का? आज तशी परिस्थिती नाही। ही परिस्थिती आपण बदलायला पाहिजे। आपण मराठा म्हणतो पण गेले 6 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे। सातारचा एक शिंदे नावाचा माणूस आहे, मराठा म्हणून सांगतोय का दलित मुलाशी त्या मुलाचं लग्न, त्या मुलीचं प्रेम झालं होतं, डॉक्टर मुलगी। बापाला कळल्यानंतर बापाने तिच्या घरामध्ये आल्यानंतर बापाने तिच्या डोक्यामध्ये लोखंडाचा रॉड घालून तिचा खून केला आणि जाऊन परत सांगितलं मी खून केला। कुठे आपण आहोत? हे शिक्षण कधी आपल्याला मिळणार आहे? आपण हे शिक्षण आपल्याला मिळणं जरुरीचं आहे। आपण स्त्रियांशी कसं वागायचं, मुलीशी कसं वागायचं, बायकोशी कसं वागायचं आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्त्रियांशी सुद्धा कसं वागायचं ह्याचं शिक्षण सुद्धा गृहविज्ञानामध्ये दिलं पाहिजे। ज्या भाऊराव पाटलांनी शिक्षण संस्था काढली त्या भाऊराव पाटलांनी पहिल्यांदा शिक्षण संस्था काढताना तिथे सातारच्या रयत शिक्षण संस्था इथे अण्णा मुळेंचं पण आहे, त्याच विचारांनी काढलेली असेल, वेगळा विचार काही नसणार आहे सगळ्यांचा। ज्या विचारांनी काढली त्याच्यामध्ये असं होतं की ह्या मुलांनी स्वतः कष्ट करून शिकावं, मेहनत करून शिकावं आणि शिकता शिकता आपल्यावरती शिक्षणासाठी कष्ट करण्याची पाळी का आली, आपल्या आई वडिलांवरती कष्ट करण्याची पाळी का आली, त्यांना शेतात काम करावं का लागलं ह्याचं उत्तर त्यांनी शोधावं म्हणून त्यांनी विचार केला होता, म्हणून शिक्षण संस्था काढल्या। परंतु आज शिकवणारे आणि शिक्षण घेणारे सुद्धा त्या पद्धतीने करत नाही विचार। पण एक आपण माणूस म्हणून माणसाकडे बघणार आहोत की नाही? कावळ्याला पण आपण घास देतो, कुत्र्याला पण यू करत काय ते चपाती देतो, मायेनी करतो, प्राण्यांशी वेगवेगळे चांगलं बोलतो, वेळेला घाबरतो सुद्धा, रस्त्यात हत्ती फिरत असेल तर सोंडेत 1 रुपये 2 रुपये देतो। तेवढ्या सुद्धा मायेनी आपण स्त्रियांकडे का बघत नाही? मी फक्त स्त्रियाविषयी नाही, आपल्या सगळ्याच पुरुष जातीतल्या जे वैगुण्य आहेत ते आपण पहिले दूर केले पाहिजेत। त्याच्यासाठी शिक्षण आहे। लग्न आयुष्यातला शेवटचा अंतिम विराम नाहीये, त्याच्या पुढे मोठं जीवन पडलेलं आहे, हे पहिलं आपण शिकलं पाहिजे। कुठल्याही बाजारात आपण उभं नाही राहिलं पाहिजे, लग्नाच्या पण नाही, शिक्षणाच्या पण नाही, बुवाच्या पण नाही, अध्यात्माच्या पण नाही आणि इतर पण दरबारात सगळ्यामध्ये सॉफ्ट टार्गेट म्हणजे स्त्री आहेत। एखादी वस्तू विकायची असेल तर स्त्रियाला लेडीज दाखवा, वस्तू विकली जाईल। ही आज आपल्याकडे परिस्थिती आहे, ही आपणच बदलायला पाहिजे। काम करू शकते, शिवरायांसारखा माणूस निर्माण करू शकते, आपण आदर्श ठेवणार का नाही? आम्ही आदर्श ठेवला पाहिजे। जेव्हा ठरवू तेव्हा आपला कालचा पण कालच्या मधून आपण काही चांगलं घेतलेलं असेल आणि आजचाही आपला चांगला होईल।
आणि आजचा तो चांगला होणं आपल्यासाठी नितांत गरजेचं आहे. मग आपण उद्याकडे जाऊ शकतो. आज आपली दुनिया नाहीये. आज आपण ज्यांची नावं घेतो, पंजाबराव देशमुख असेल पासून ते अगदी भाऊराव पाटील, नाना पाटील, जगदाळे गुरुजी, अजून मोठमोठी माणसं आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा वेगवेगळी कामं केलेली माणसं आहेत. ही सगळ्यांची नावं घेताना सुद्धा त्यांनी ज्या विचारांनी काम केलं, ज्या विचारांनी कार्य केलं, त्या विचार कार्याचा अजून आपण आपल्यापुरता फक्त आपण मर्यादित आत्मसात करतो. पण त्याचा जितका प्रचार करायला पाहिजे तितका अजून आपण करत नाही. तुम्ही ज्या रंगाचा चष्मा घालणार त्या रंगाचं तुम्हाला जग दिसणार. गाडगे महाराजांचा जिथे जायचे तिथे स्वच्छतेचं मोहीम ते करायचे. जी असेल कुठे त्यांचं कीर्तन असेल ते झाडू घ्यायचे, आणखीन साफ करत बसायचे. लोक आपली अशी चालू की ते साफ करायला लागले की लोक कचरा आणून टाकायचे, त्या म्हाताऱ्याला थकवायचे. गाडगे महाराजांना एक दिवस एकाने विचारलं, तुम्ही असं साफ करून जग साफ होणार काय? गाडगे महाराज म्हणाले, साफ जग होणार नाही, जग साफ कधीच होणार नाही, पण एक म्हातारा माणूस काम करतो म्हणून 100 माणसं साफ करायला येतात. आणि कदाचित केव्हा तरी त्यांना वाटेल किमान आपण घाण करू नये एवढं तरी वाटलं पाहिजे. आपण तर जग जर घाणच केलं नाही तर साफ करायची वेळ कशी येईल? ट्रस्ट काढतात, ब्लॅकचा पैसा व्हाईट करतात. कुठल्या संतांनी, कुठला तुकाराम महाराजांनी ट्रस्ट काढला होता काय? ट्रस्ट कोण काढतो? ज्याच्यावरती विश्वास नसतो ते ट्रस्ट काढतात. पहिला तुमच्यावरती ट्रस्ट पाहिजे लोकांचा. संतांना ट्रस्ट पडले नाही. हे हरामखोर बुवा कसले ट्रस्ट काय? सगळे 2 नंबरी बुवा, सगळे ब्लॅकचे व्हाईट धंदे करणारे ते बुवा, त्यांच्या नादाला लागू नका. आपल्या आई वडिला, बहिणींबद्दल, आईबद्दल, मैत्रिणीबद्दल खरं असतं असेल तर तिचे ते खोटे खोडसाळपणा अजिबात सहन करू नका. लोक सांगतात बुवाला गेला, बापूकडे गेला, बैठकीला गेला. लोक लग्नाच्या वेळी सांगतात अण्णा की मुलीला आमच्या आम्ही मुलगी देतो, लग्नाच्या सगळ्या पत्रिका जमल्या, पण बैठकीला सत्संगाला जायला देत असेल ना रविवारी 3 तास तर आम्ही लग्न करू. अरे बुवाशी लग्न झालेलं आहे का तुझं? तुम्ही सांगितलं पाहिजे ह्याच्यावरती केलं, 12च्या भावात पोचवीन तुला. ही काय पद्धत आहे का? कुठे जायचं, कसं जायचं बुवा ठरवणार का? तुमची लग्न पण बुवा ठरवणार का? हे कधीतरी आयुष्यामध्ये आपण आपलं स्वतःला करेक्ट केलं पाहिजे. आपण ते करेक्ट करत नाही, त्यासाठी किंमत मोजली पाहिजे. आपल्या पुरतंच आपण बघितलं पाहिजे, बाकीचं